व्यवस्थेचे घोडे, त्या घोड्यांच्या पायांच्या टापाखाली त्याच देशातील मानवता तुडवली जात आहे. विचारांच्या कलमांचे बाजारीकरण करून माणूस नागवण्याचे उत्सव सुद्धा याच मातीत निर्माण करण्यात येत आहे. अशा या माणसाचं आणि माणुसकीचं काय? हा प्रश्न इतिहासाच्या खोल गर्भात दडलेला आहे. कारण गुलामीचा गांजा मस्तकात पेरून कायम धुंद ठेवणाऱ्या या व्यवस्थेने तुम्हा आम्हा कधी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे का? संविधान लागू झालेला कित्येक वर्षे झाले, पण संविधानाचा अर्थ व मानव मुक्तीचा जाहीरनामा तुम्हा आम्हा कधी समजलेला आहे का? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेया थुटे, वर्ग 9वी विद्यार्थिनी. आज तुमच्या समोर विषय सादर करीत आहे, संविधान आणि लोकशाही. भारतात अनेक जाती, धर्म, पक्ष, वंश, समुदाय, प्रांत असताना सुद्धा भारतीय संविधानाने सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवले आहे आणि लोकशाहीची प्रणाली बहाल केलेली आहे. शासन म्हणजे लोकशाही अशी साधी सोपी लोकशाहीची व्याख्या असली तरी लोकशाहीच्या 4 खांबावर उभी आहे, ते खांब मजबूत करणं फार गरजेचे आहे आणि संविधान चालवणारे हात सुद्धा तितकेच मजबूत व्हायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे however good a constitution may be, if those who are implementing are not good, it will be proved to be bad. However bad a constitution may be, if those who are implementing are good, it will be proved to be good. चौथीच्या पुस्तकात समतेचा धडा आणि गावाबाहेर दलितांचा वाडा ही परिस्थिती आज सुद्धा बदललेली दिसत नाही आहे. सत्याची ही गंगा सर्वसामान्य जनतेच्या घरी जाण्याऐवजी राजकीय ठेकेदारांच्या घरी पाणी भरताना दिसून येत आहे. ही गंगा भारतीय संविधानातील सर्व अधिकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून देण्याकरिता या समाजातील फार मोठा गट मोठ्या प्रमाणात कार्यक्षम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट ऑफ मायनॉरिटी नावाच्या पुस्तकात असे लिहिले आहे की भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे, पण या संविधानाला 3 घटकांपासून धोका आहे. ते 3 घटक म्हणजे घाणेरशाही, गुन्हेगारी आणि व्यक्तिपूजन. हे 3 घटक वाढता कामा नये. पण आजची परिस्थिती आज बघितली आणि आज जर ह्या 3 घटकांचा वजा करून जर बाकी 0 येत असेल तर खरंच समजलं आहे का लोकशाही? खरंच समजले आहे का संविधान? असे प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत असे म्हटले होते की सत्तेच्या सिंहासनावर बसलेला राजा जेव्हा जनतेचे विचार घेऊन सत्ता गाजवायला लागेल तेव्हा संविधान तळागाळापर्यंत पोहोचेल आणि मुरलं असं म्हणता येईल. भारतीय संविधानातील कलम 32 असे सांगते की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू शकता. पण आजची शोकांतिका बघितली तर आज न्याय मिळवणं इतकं अवघड झाले आहे की आज अन्याय सहन करणं हे जास्त सोयीचं वाटते. संदीप जगताप त्यांच्या एका कवितेत म्हणतात, कुठून आली या जगामध्ये अच्छे दिनाची डिजिटल घंटी, कुठून आली या जगामध्ये अच्छे दिनाची डिजिटल घंटी, आज जनावरांची छावणी झाली, पुढे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेची होणार नाही याची काय गॅरंटी? पुढे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेची होणार नाही याची काय गॅरंटी? भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या आजच्या परिस्थितीचा विचार करता जेव्हा जय भीम चित्रपटातील वास्तववादी गोष्टी दाखवल्या जाते आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय, तेव्हा आपण संविधानाचा काय अर्थ लावतो याची तरतूद आपल्या मनाला चटका लावून जाते. आणि जेव्हा पण एखाद्या स्त्रीवर पाशवी बलात्कार होतो तेव्हा त्या स्त्रीला संविधानातील हक्क मिळाले पण संरक्षण मात्र संविधान देऊ शकले नाही. ही आजची वास्तविकता आहे. रवीश कुमार असे म्हणतात की इथे भीतीपोटी जगणं हे आजची संस्कृतपणाचे लक्षण झालेले आहे. भारतीय संविधानाने सर्वांना समान न्याय व्यवस्था अस्तित्वात आणण्याची तरतूद केली आहे. पण ज्या देशात हे संविधान लागू आहे ह्याच देशातील वास्तविकता बघितली तर जेव्हा पण एखाद्या सेलिब्रिटीच्या गाडीखाली एखादा माणूस चिडून मारला जात आहे तेव्हा त्या सेलिब्रिटीला शिक्षा होत नाही. ही आपल्या संविधानाचे अपमान आहे. भारतीय संविधानातील 2 महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधानाने सकारात्मक पक्षपात निर्माण केला आहे. एक म्हणजे भारतीय संविधानाने आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समानता मिळवून दिली, तर दुसऱ्या बाजूला भारतीय संविधानाने महावर्गीय लोकांना आरक्षण मिळवून दिले. हे भारतीय संविधानातील फार मोठी आपली देणगी आहे. जाता जाता एवढेच म्हणते, आता इथे डोमकावड्यांची डाळ व्यवस्थित शिजते
आता इथे डोमकावळ्यांची डाळ व्यवस्थित शिजते आणि लोकशाहीची फाटकी साडी ओल्या रक्तात भिजते आणि लोकशाहीची फाटकी साडी ओल्या रक्तात भिजते. गौरव फार झाले आता पांडव होऊन पाहूया. गौरव फार झाले आता पांडव होऊन पाहूया आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी फक्त हातात हात देऊया आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी फक्त हातात हात देऊया. धन्यवाद.